मतदार जनजागृतीमध्ये फक्त मतदान करा एवढंच आपल्या विषयाचं जे कामकाज आहे ते चालत असते आणि प्रक्रिया असते आणि उमेदवारी अर्ज जे आले त्यांचे आणि प्रत्येक घटकाला आम्ही हे आवाहन करतो की आपल्या सर्वांच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये याच काय येणाऱ्या सर्वच निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे आणि एक समाजातला अतिशय उच्च दर्जाचा सुसंस्कृत वर्ग म्हणून आपल्याला आज या ठिकाणी आम्ही निमंत्रित केलेला आहे। हा पहिला भाग। दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे की ठीक आहे आम्ही तर करणारच आहे, तुम्ही म्हणजे तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही। प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या महाविद्यालयाचा जो सहभाग असणार आहे त्याच्या अनुषंगाने आपण काही महाविद्यालयात ऑलरेडी कार्यक्रम घेतलेले आहेत। मी आमच्या स्वीपची जी टीम आहे त्या टीमला वेळोवेळी बैठका घेऊन काही कार्यक्रम दिले होते, त्याच्यामध्ये डिबेट घ्यायला सांगितलं होतं। डिबेटचे विषय पण दिले होते, काही ठिकाणी रोकड स्पर्धा घ्या, काही ठिकाणी लेखन स्पर्धा घ्या, काही ठिकाणी हस्ताक्षर स्पर्धा घ्या। नवीन मतदारांची नोंद झालेली आहे। 18 ते 20 वर्ष वयाचे जे नवीन मतदार आहेत ते जवळजवळ आपल्याकडे 1.9% मतदार हे या वयोगटातले आणि ज्यांनी 3-4 वर्षापूर्वी नाव नोंदणी केलेलं आहे परंतु त्यांना पहिली संधी आता मतदानाची मिळते आहे। मतदारांना आकर्षित करणे, प्रेरित करणे हा एक भाग आहे। दुसरा विषय महत्वाचा असा आहे की महिला मतदारांची खूप मोठी संख्या आपल्याकडे आहे। जे औरंगाबाद जिल्ह्याचा जर विषय आपल्याला सांगायचा असेल तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघ हे जालना लोकसभामध्ये समाविष्ट आहे। तर हा पूर्ण औरंगाबाद लोकसभा आणि अर्धा जालना लोकसभा आपल्या जिल्ह्यात समाविष्ट आहे आणि ह्या संपूर्ण जिल्ह्याचा जर विषय आपल्याला सांगायचा झाला तर जिल्हाभरामध्ये 30,60,000 मतदार आहेत आणि या 30,60,000 पैकी 15,70,000 ह्या महिला मतदार आहेत।